कलापिनीला बालनाट्य शिबिराचा एक खूप मोठा इतिहास आहे। बाल व्यक्तिमत्व शिबिर या नावाने आपण त्याला ओळखत होतो, पण यावर्षी आपण बालनाट्य शिबिर या अशा नावाने हे शिबिर घेत आहोत। दरवर्षी आपलं हे शिबिर 15 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत असतं, पण यावर्षी महाराष्ट्र शासनाने काही निर्णय शिक्षणाबद्दलचे शाळेबद्दलचे घेतलेले आहेत, ज्यामुळे आपली पूर्ण एप्रिल महिना हा शाळा सुरू राहणार आहे। त्यामुळे आपण हा निर्णय घेतला की या वर्षीचं शिबिर आपण थोडंसं पुढे ढकलत आहोत। 28 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये आपलं बालनाट्य शिबिर होणार आहे। बालनाट्य शिबिराचा मध्यवर्ती केंद्रबिंदू जो असणार आहे तो असणार आहे नाटक। खेळांमधून नाटक शिकायचं आणि नाटक शिकता शिकता व्यक्तिमत्व घडवायचं। या सगळ्या शिबिरामध्ये आपण नाटक मध्यवर्ती ठेवलेलं असलं तरीही त्यांच्याबरोबर आपण गाणं, नृत्य आणि पपेट्री या अशा वेगवेगळ्या कलांचा त्यांच्याबरोबर आपण प्रयोग करून पाहणार आहोत। त्यांना या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। अर्थातच या शिबिराच्या अंती आपण एक छोटासा सांगता समारोहही ठेवणार आहोत, जो 10 मे तारखेला आपल्या समोर सादर होणार आहे। त्याच दिवशी आपण या मुलांना प्रशस्तीपत्रक पण वाटणार आहोत। या शिबिरामध्ये खूप अनुभवी शिक्षक जसं की संपदाताई, संदीप दादा, मयुरी जेजुरीकर, अबोली सप्रे हे असे खूप अनुभवी नाट्य कलाकार आणि प्रशिक्षक आपल्यासमोर ह्या लहान मुलांसमोर आपले अनुभव व्यक्त करणार आहेत। आपल्या अनुभवातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत। ह्या नाटकाचा मध्यवर्ती केंद्र हा जरी नाटक असला तरी ह्या शिबिरातून मुलांचं एक व्यक्तिमत्व नक्कीच घडणार आहे, या बाबतीत काही शंकाच नाही। अर्थातच यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर परांजपे आणि मीनल कुलकर्णी। त्यामुळे ह्या शिबिरामध्ये खरंच सर्व तळेगावकरांनी सहभागी व्हायला खरंच काही हरकत नाही, कारण ह्या शिबिरामध्ये फक्त तळेगावचीच मुलं नाही तर आत्ता एंट्री सुरू झालेली आहे आणि औरंगाबादहून सुद्धा 3 एंट्र्या आपल्याकडे आलेल्या आहेत। सो आपल्याकडे ह्या शिबिराची खूप डिमांड असते। ह्या शिबिरामध्ये खूप मुलांना आपण नाटक ह्या विषयाला इंट्रोड्यूस करत असतो, त्यामुळे नक्कीच या शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। या मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।